बघायला जाणार कोण? त्याचं पाणी लाईट तुम्ही बंद करणार आहात काय? तपासून घेऊ आम्ही. मग त्यांच्या पाठीवर जाणार कोण? आम्हीच राहणार. आणि चालू असले तर तुम्ही जाणार त्याच्या पाठीवर? एवढं पाणी तुमचे डोळे फुटले काय तुम्हाला पाणी बघायला? आपल्या सकाळी काय ठरलेलं आहे, ही जी क्लोजर आहे, क्लोजर दिल्याच्या नंतर तसं मी वरती कळवणार आणि तसंच पाणी आणि लाईट बंद झाला पाहिजे. तुम्ही पाणी लाईट बंद करा. तुम्हाला कंपनीत काय बघायला जायची गरज नाही. सर्व कंपनीला पाणी लाईट बंद करा. असतेवेळी लोटे आणि सोनगाव गावाला विश्वासात घेऊनच ती क्लोजर उठवायची असं आपलं ठरलेलं आहे सकाळी. आम्ही जसं तुम्हाला सांगितलं की त्याची पूर्ण जबाबदारी तुमची आहे. ती चालू ज्या वेळेस करणार त्यावेळेस त्याचं काय त्यांनी नियोजन केलंय ते दोन्ही गावांना समोरासमोर घेऊन क्लोज आउट करायला होतो. आपण तुमचं सकाळचं पत्राचे तुम्हाला साहेब काय बघा, हा वारंवार प्रकार घडतोय. तो कायमस्वरूपी बंद झाला पाहिजे. सोनगावच्या नाल्याला फुटण्यात एक ड्रॉप सुद्धा येता कामा नये. हे आमची आग्रहाची विनंती. जर का झालं तर काय करायचं ते तुम्ही सांगा. साहेब क्लोजर म्हणते तुम्ही बरोबर आहे, पण आता मी काय म्हणतोय, तुम्ही लाईट पाणी बंद करणार नाही तर प्लांट चालू नाही ती बंद आहे, तर तुम्हाला काय समजणार चालू आहे की बंद आहे ते? जेव्हा करणार ते हे तुम्ही काय करणार? तेव्हा जर तुमच्या निदर्शनात आम्ही आणून दिलं तर तुम्ही कारवाई काय करणार? ऑर्डर आहे ते. तुमची ऑर्डर स्टॉपची आहे ती मला माहिती आहे. माझा जन्म जिंकलाय. तुमचा काय स्टॉप आहे तो मला पण माहिती आहे. मी सांगू का तुमचा स्टॉप काय आहे? तुमचा स्टॉप मला माहिती आहे. पाण्याचा स्टॉक नव्हता तरी पण हप्ताभर कंपन्या चालल्या. कंपनीनं शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय ते पण सांगायचं जाहीर झालं का असेल. साहेब लाईट पाणी बंद करणार नसतील तर मी तुम्हाला सांगतोय काही होणार नाही. साहेब मात्र नुकसान झालं आहे त्याच्यावरती पंचनामे होतील. तहसीलदारांना पत्र मिळेल. तहसीलदारांनी प्रांतनाधिकारी ड्रायव्हरला आहे त्या ठिकाणी बोलणं पण प्रांतनाशी झालेलं आहे. पत्र आम्ही दिलं होतं. उद्या सकाळी तहसीलदार ऑफिस घेऊन ते पर्सनल फोन करून सांगतो आम्ही पंचनामे. आमचा एक माणूस तलाठी ते सगळे हे करले तर तुम्ही सहकार्य करा. आम्ही सहकार्य करू, पण त्याला दिवस किती लागतील पंचनाम्याला? जरा थोडं तिकडचं हे झालं करायला सांगतो. नाही काय 2 दिवसात नाही ना झाले. ऐका 2 दिवसात जर का नाही झाले ना तर त्याचा उपयोग काय नाही. पंचनामा जर लगेच गेला तर आज जरी केला असता ना तर चाललं असतं. कारण काय माहिती काय, हा पावसाचं पाणी आहे, परत ओढेला जाणारं पाणी, तुमचं जाणार पाणी, याच्यात फरक पडणार ना. आता म्हणलं ना तुमचा माणूस कोणतरी बरोबर असतो. बरोबर साहेब, तो आपली पंचायत उभी राहील. त्यांना पंचनामा काय करायचं करू दे ना. पंचनामा चांगल्या पाण्याचा निचरा झाल्यावर पंचनामा करून आज जे हा प्रकार घडला आहे, आज 3 दिवस कंपन्यांचा पाणी पाऊस पडतोय त्या निमित्ताने ते कंपन्या पाणी सोडत आहेत आमच्या पिण्याच्या पाण्यामध्ये. तो केमिकलयुक्त पाणी आहे. दोन्ही गावातले ग्रामस्थ येऊन आंदोलनं करतायत, कंप्लेंट पोलीस स्टेशनला करतात. पोलीस स्टेशनला पण दखल घेता येत नाहीत. म्हणजे FIR त्यांच्यावर फाडत नाहीत. MIDCचे अधिकारी इथे येत नाहीत. MIDCच्या अधिकाऱ्यांना जर फोन लावला तर ते फोन उचलत नाहीत. वरून लोक त्राय करतात पाण्यासाठी. एवढं प्रसंग लोट्यावरती आणि सोनगाव गाव हे चारही पंचकृषीमध्ये एवढं प्रसंग आलेला होता 15 दिवसापूर्वी. MIDCने आम्हाला पाण्याचं टँकर पण दिले नाहीत. ही जबाबदारी MIDCची आहे. आमचं पाणी खराब कुणी केलं? MIDCने केलं आहे. उद्योग कुणी आणले? MIDCने आणले. आणि आणले कुठले? केमिकल उद्योग आणले. लोकांना विश्वासात न घेता त्याने केमिकल इथं मोठ्या मोठ्या कंपन्या आणल्या. त्या कंपन्यांचे आका कोण आहेत? हे मंत्री आहेत. आता स्थानिक आमदार भास्करराव जाधव हे आमचे इथले स्थानिक आमदार आहेत. त्यांनी एक दिवस पण ह्या लोटे परिसरामध्ये या सोनगावमध्ये जो प्रॉब्लेम होतोय पब्लिक जनतेला, त्यांनी एक दिवस पण विजिट दिली नाही. त्यांचा एक अधिकार आहे की येऊन लोकांशी चर्चा करून तुम्हाला काय समस्या आहे तुमची, एक दिवस पण आलेले नाहीत ते. त्यांच्याकडे आम्ही कुठली समस्या घेऊन गेलो तर कशासाठी आलायस, काय काम आहे, या आमदाराच्या बोलण्याच्या भाषा आहे. आम्ही लक्ष्मी ऑर्गनाइज कंपनीच्या म्हणजे ह्याच्यासाठी गेलो होतो त्यांना एक निमंत्रण देण्यासाठी. त्यावेळेस पण त्यांनी आम्हाला वागणूक चांगली दिली नाही. एक आम्ही स्थानिक म्हणून गेलो होतो आणि ते स्थानिक आमदार आहेत आमचे, म्हणजे एक पालक आहेत ते आमचे. त्यांचं कर्तव्य आहे की आमच्या इथे काय समस्या आहे जनतेच्या त्या सोडवणं. ते सोडवणं राहिलं दूर. त्यांच्या मुलग्याची इथे फॅक्टरी आहे, तिथे येऊन ते तिथे उद्घाटन करतात आणि 5 मिनटावरती तिथे म्हणजे अनशनला आम्ही बसलो होतो लक्ष्मीच्या, तिथे येऊन त्यांनी एक विजिट पण दिली नाही. म्हणजे फक्त तुम्ही वोट घ्यायसाठी फक्त येता इथे लोकांना. आजच्या घटनेनंतर तुम्ही काय निश्चित पाऊल उचलणार? आम्ही हे जर गव्हर्नमेंटने स्थानिक अधिकारी आहेत, पोलीस स्टेशन असेल, MIDCचे अधिकारी असतील, यांनी जर चांगली जनतेला सहकार्य नाही केलं
तर नेक्स्ट आम्ही आंदोलन करणार आणि ते पण त्यांच्या ऑफिसमध्ये आंदोलन करणार खाली. काय अपेक्षा आहे तुमची? आम्हाला फक्त एवढंच आहे की ज्या ह्या कंपन्या गलत काम करतात, रात्रीचं पाणी सोडणं केमिकल, हे बंद करावं. हा आजच का हे नाही आहे पाण्याचा त्रास, ह्याच्या आधी बरेच वर्ष हा त्रास होतोय, पण आज खूपच त्रास होतोय. कारण आज आमचे हे जेंट्स लोक आज सकाळपासून इथं उभे आहेत आणि आता आम्ही लेडीज नंतर आलोय. पण जे हा त्रास होतोय त्यांनी त्यांचं काहीतरी दखल घ्यावी. आणि माझ्या घराजवळ, मी माझ्या घराचं सांगते, माझ्या घराजवळ ओढा आहे, त्या ओढ्याला सुद्धा पाणी येतो केमिकलचा. आमची मुलं हात लावतात त्या पाण्याला आणि आम्हाला पाणी आलं ह्याचा तर आम्हाला नाकं बांधून घ्यायला होतात. आणि शेती तर आहेतच, शेतीत जायचं कसं, शेतीला पाय कुसतायत, जरा आजार होत आहेत, जबाबदार कोण घेणार. आज बरेच वर्ष पाणी सोडलं जाणं आमच्या शेतामध्ये, पण आम्ही काय त्याची दखल घेतलेली नाही. पण आता पाणी भरपूर सोडलेत, शेतात माणसं गेलेली परत आलेली आहेत घरी. आम्ही जगायचं का मरायचं, गुरंढोरं सुद्धा आमच्या पोरांना नोकऱ्या नाहीत. आम्ही गुरंढोरं सांभाळून आमचे पोटाचा व्यवसाय भागवतो आणि जर गुरं मेली तर आम्ही खायचं काय खायचं आम्ही त्याच्यावर.